धीमापूर नागालँड या ठिकाणी प्रशिक्षणावेळी अपघातात हुतात्मा झालेले जवान मयूर लक्ष्मण ढोपे वय 28 यांच्या मूळ गावी आंबेवाडी येथे शासकीय इंदमामात मानवंदना देत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साक्षपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या अश्रूचा बांध फुटला। जवान मयूर लक्ष्मण ढोपे यांनी 8 वर्षापूर्वी इंडियन आर्मीमध्ये सामील झाले होते। त्यानंतर धीमापूर नागालँड या ठिकाणी प्रशिक्षण घेत असताना त्यांचा भीषण अपघात झाला। त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी कोलकाता येथील कमांडो हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांचे पार्थिव काल मंगळवार रात्री बेळगाव येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते। आज बुधवारी त्यांच्या मूळ गावी आंबेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आली। हुतात्मा जवान मयूर ढोपे यांचे प्राथमिक शिक्षण आंबेवाडी येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण भगतसिंग हायस्कूलमध्ये झाले। उत्कृष्ट खेळाडू असल्याने अवघ्या 8 वर्षापूर्वी ते सैन्यात भरती झाले होते। त्यांच्या पश्चात आई-वडील 2 अविवाहित बहिणी आहेत। प्रत्येक गल्लीतील चौकात हुतात्मा जवानाचे श्रद्धांजलीचे फोटो लावले होते। अंत्ययात्रेवेळी गावातील जय जवान सैनिक संघटना गणवेशात अग्रभागी राहिले होते। सरकारी प्राथमिक मराठी कन्नड शाळेचे विद्यार्थी तसेच भगतसिंग हायस्कूलचे विद्यार्थी व संपूर्ण शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित होते। तसेच यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील आणि शाळा विकास व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघटना यांनी श्रद्धांजली वाहिली। यानंतर पोलीस प्रशासन व सैन्य दलाच्या वतीनं प्रत्येकी 3 फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली। यानंतर ज्या तिरंगात लपेटून ढोपे यांचे पार्थिव आणण्यात आले होते तो तिरंगा त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला। यानंतर त्यांच्या पार्थिवास त्यांच्या वडिलांनी अखेरचा निरोप दिला। यावेळी आजी माजी सैनिक संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक व सेवाभावी संघटनांचे प्रतिनिधी, फलटण तालुक्यातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।